अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्राचा विकास होतोय। याला कोणी ऍक्सिडेंट म्हणू नका, हा महाराष्ट्राचा चाललेला विकास आहे। कारण वरतून मेट्रोचा ब्रिज आहे, त्यामुळे याला अपघात न म्हणता महाराष्ट्राचं डेव्हलपमेंट म्हणावं लागणार आहे। ह्या राजकारण्यांना कुणाशी काय घेणदेण नाहीये, कुणाचा जीव जातोय तर थोडीशी हळहळ व्यक्त करतील, काही पैसे तोंडावर मारतील त्यांच्या, संपला विषय। कधी त्या रिक्षामधल्या पॅसेंजरनं कधी विचार नसेल केला की आपण ज्या रिक्षात जातोय त्याचा आजचा आपला दिवस शेवट असणार आहेत म्हणून। कधी त्या रिक्षावाल्याने विचार केला नसेल की दुपारपर्यंत काम करून आपण घरी जेवायला न येता हॉस्पिटलला जाणार आहे। काय दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की असे इंजिनियर, असे कॉन्ट्रॅक्टर महाराष्ट्रामध्ये भरलेले आहेत आणि त्यांच्यावरती हे नेते आहेत। पण त्या पॅसेंजरचा याच्यामध्ये जीव गेला, काय वाटत असेल त्यांच्या घरच्यांना, याचा कधी सरकारला काही फरक नाही पडणार। हे अशा प्रकारे आपलं महाराष्ट्राचं डेव्हलपमेंट चालू आहे। त्यामुळे विकासाला कोणीच काय बोलू नका, हा विकास चालू आहे, याबद्दल कोणी काय बोलू नका। तुम्ही या विकासाबद्दल बोलायला जासाल तर तुम्हाला लोक अंधभक्त म्हणतील, त्यामुळे या विकासाबद्दल कोणीही काही बोलू नका।